सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अतिक्रमण केलेली पीर बाबाची मजार भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावानंतर हटवण्यात आली आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये असलेल्या प्रतापनगर भागामध्ये गेल्या 35 वर्षांपासून एक कुटुंब हे अतिक्रमण करून राहत असून या अतिक्रमण केलेल्या जागेच्या ठिकाणी या कुटुंबाने पीर बाबाची अनधिकृत मजार या ठिकाणी उभारली होती। या संदर्भात प्रतापनगर भागात राहणाऱ्या रहिवाशांनी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्याकडे तक्रार केली असता कल्याणी अंपळकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रतापनगर भागात भेट दिली असता त्यांना या ठिकाणी अतिक्रमण करून अनधिकृतपणे पीर बाबाचे मजार उभारले असल्याचं निदर्शनास आलंय। यानंतर तात्काळ माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी धुळे मनपा अतिक्रमण विभागाशी आणि पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून सदर मजार त्या ठिकाणी काढून घ्यावी अशी मागणी केली। यानंतर संबंधित अतिक्रमण केलेल्या घरमालकाला त्या ठिकाणी बोलावून त्याच्याकडूनच ते अतिक्रमण केलेले पीर बाबाची मजार त्या ठिकाणाहून काढून घेण्यात आली आहे आणि यापुढेही कोणी लँड जिहाद यासारखे प्रकार करत असतील तर त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी यावेळी केले। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक पिरारी, धुळे। आज प्रभाग क्रमांक 14 प्रतापनगर येथील काही लोकांची तक्रार मला काल आली होती रात्री। तशी 2 दिवसापूर्वीच मी एक चक्कर मारताना मला थोडंसं काही गोष्टी आढळल्या होत्या। आढळल्यानंतर मी थोडी संभ्रमात होती, परंतु मला काल रात्री काही लोकांचे फोन आले आणि तोंडी तक्रार असल्याकारणाने माझ्याकडे काही लेखी वगैरे नाही आहे, परंतु मला तोंडी तक्रारी आल्यानंतर त्या गोष्टीची दखल घेत मी आज इथे आलेली होती। मी आज इथे सगळं आतमध्ये जाऊन वगैरे सगळं बघितलं। आमच्याकडे काही व्हिडिओज वगैरे मी काढून ठेवलेले आहे आमच्या मुलांनी। तर तिथे सगळं बघितलं तर आज एवढा सुंदर परिसर, आपण स्वच्छ परिसर, सुंदर परिसर, मोठमोठे लोकांनी प्लॉट विकत घेतलेले आहे। या जागांच्या किमती भरपूर आहे, परंतु या ठिकाणी आज तुम्ही मागे बघत असाल या ठिकाणी दर्गा इथे एक स्थापन केलेला होता। आमचं विशेष एक म्हणणं होतं की जर तुम्ही आदिवासी समाजाचं ते एक उद्दिष्ट आपल्याला दाखवत होते, परंतु आदिवासी समाज हा आमच्यासाठी प्रेरणादायीच आहे आणि आमचं म्हणणं होतं त्यांना की या ठिकाणी तुम्ही जर कधी एकलव्य महाराजांचा जर पुतळा उभारला असता आणि त्याची सेवा केली असती ते आम्हाला अधिक चांगलं वाटलं असतं आणि इथून पुढेही जर तुमची इच्छा असेल तर आम्ही त्याला मदत करू। परंतु त्यांनी तिथे दर्ग्याचं रूप स्थापन केलेलं होतं, सर्व दर्गा तिथे स्थापन केलेला होता, हिरवे पडदे वगैरे तिथे टाकलेले होते आणि त्याच कारणावरनं आम्ही आज इथे आलेलो होतो। त्याला मुलाला म्हणजेच त्या इथे जो राहतो त्या मुलांना वगैरे बोलवल्यानंतर त्यांनी आमच्यासोबत अरे रवीची भाषा केली। त्यामुळे मी पोलीस अधिकाऱ्यांना भेटली, आपले गुसर साहेब चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे, पुन्हा महानगरपालिकेत आयुक्त मॅडमला फोन केला। आयुक्त मॅडमनी लगेच आपल्या कामाची दखल घेत लगेच प्रसाद साहेबांना पाठवून दिलं आपल्याकडे अतिक्रमण विभागाच्या साहेबांना। त्यांनी सगळं पाहणी केल्यानंतर त्यांनी सगळं रिकामं करून घेतलेलं आहे, सामान वगैरे सगळं काढलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या हाताने स्वतः ती जागेचं नस्तबुनत केलेलं आहे। 2-4 आपण की धुळ्यामध्ये अशा अनेक परिसरांमध्ये हा लँड जिहादचा प्रकार घडतोय। ही जागा मालक आता त्याचा पुरेपूर आपल्याला अभ्यास नाही किंवा सांगता येणार नाही, निश्चिती नाही, तर त्याचे जे मालक आहे ते मालकांचा कुठेही ठाव ठिकाणा नाही आणि सदर लोक जे राहतात ते जवळपास 30 ते 40 वर्षापासून इथे वास्तव्यास आहे, परंतु त्यांना त्या लोकांनी ती जागा राहण्यासाठी दिली होती। त्यांच्याजवळ कुठलेही कागदपत्र नाही, त्यांच्याजवळ कुठलीही लेखी नाही, परंतु लोकांनी एक सहानुभूती म्हणून त्यांना राहण्यात जागा दिली होती, परंतु त्यांनी त्याचा हा असा गैरवापर केला आणि लँड जिहादचा प्रकार हा इथे या परिसरात एवढ्या महागड्या परिसरामध्ये घडतोय हे बघून आज आम्हाला हे पाऊल उचलण्यास भाग पाडावे लागले। धन्यवाद।